तर मग मंडळी, आता सुरू झाली आमची जर्नी मुंबई टू महाबळेश्वर. बघू शकता सूरज आहे, अर्जित आहे, विनायकसुद्धा आहे. सो आमचा प्रवास हा सुरू आहे आता कंटिन्यू. हा आपला पहिला ब्लॉग आहे माझा. सो व्हेरी एक्सायटेड. आणि त्यात नाईट ड्रायव्हिंग चालू आहे. मस्त एकदम जबरदस्त असा पहिल्यांदा नाईट ड्रायव्हिंग करतो आहे. खूप भारी वाटतं आहे. ग्रेट एक्सपिरियन्स. आता थांबलेलो आम्ही इंदापूरच्या पुढे. छोटंसं हॉटेल आहे. हॉटेलवरच खूप छान चाय भेटली. आणि तुम्ही बघू शकता धुकं. मुंबई गोवा हायवे जबरदस्त धुकं आणि उजळतं आहे. आपलं वाजले सकाळचे 6:10. बघू शकता जबरदस्त क्लायमेट. खूप भारी वाटतं आहे. आलो आहे आम्ही. तिकडे पेट्रोल पंपवर कोणच नव्हतं. अक्षरशः एकदम भुताटकी टाईप वाटलं. ही लाईटसारखी यजा आहे. कोण आहे का रे? आवाज तर कोणी दिला नाही, बट ठीक आहे. बघतो आता इकडे पुढे कुठे पेट्रोल पंप CNG टाकण्यासाठी. ठीक आहे, लेट्स गो. इकडनं जाऊया. काही दिसत नाही समोरचं, एवढं धुकं आहे. जबरदस्त क्लायमेट. त्यात क्लायमेट असं आहे की बापरे, धुकं काय जातच नव्हतं. सकाळ झाली, अक्षरशः गाडी बाजूने जाते, त्याचे फक्त थोडंसं असं लाईट डार्क लाईटचे तोंडावर येत होते. पण तुम्ही येऊन बघा, अजूनही नाही. आता सकाळच पोचलो आम्ही माणगावला आणि इकडनं परत जर्नी सुरू. आता तुम्ही बघू शकता पोलादपूरच्या आधी लेफ्ट आहे. आता जस्ट आपण पोलादपूरच्या इकडे लेफ्ट मारलेला आहे. तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे. आणि इकडे हलकासा एक छोटासा लेफ्ट आहे. आणि आपण आलेलो आहे पोलादपूर ST स्टँड. बघू शकता. आणि हा आहे तो जो चौक जिकडनं आपण लेफ्ट मारणार टुवर्ड्स महाबळेश्वर. आहे महाराजांचा पुतळा. व छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा आपण इकडे लेफ्ट मारलेला आहे. तर लेफ्ट मारल्यावर इथून सरळ गावातून डायरेक्ट, कापडामधून डायरेक्ट. आणि ही आली आपली लाल परी. तर पुढे असंच कंटिन्यू राहील. सो गाईज, तुम्ही आता बघू शकता मी आलोय मोरगिरी. पोलादपूरच्या आपण आत एंट्री करतो ते पुढेच एक गाव आहे, तो ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता. हे आपलं कोकण. जबरदस्त व्ह्यू आहे. खूप सुंदर. आत्ताच एका स्पॉटला थांबलोय. अतिशय सुंदर स्पॉट आहे. आपण जेव्हा मुंबईवरून महाबळेश्वरला वरती जातो तर एक हलकासा लेफ्ट साईडला एक स्पॉट आहे. हा स्पॉट बघून घ्या. हे काय स्पॉट आहे जबरदस्त. हा तो स्पॉट आहे. अतिशय सुंदर असं स्पॉट. आता तुम्ही बघू शकता नागमोडी वर्ण, जे की खूप डेंजर आहे. आणि आता इकडनं एक लेफ्ट आहे टुवर्ड्स ब्ल्यू पार्क नेचर रिसॉर्ट की आम्ही बुकिंग केलेलं आहे. गाडी मी चालवली. मग कळलं तरी काय चालवली तुझी? कधी ड्रायव्हर चेंज झाला ते पण कधी गाडी आली ते पण नाही. ड्रायव्हर किती एक्सपर्ट. ड्रायव्हरने मला उठवलं. 4 अक्षरशः तासात आलो आम्ही. 4 तासात आणली. कुणी आणली? आम्ही चांगला
हॉटेलच्या आतमध्ये या इकडे जेवणाचा स्पॉट आहे हा. या साईडला ड्युप्लेक्स आहे, जिकडे आपण जेवतो त्याच्या समोरच बरोबर अपोजिटला. इकडून आत आलात की इकडे पण बघू शकता, दोन्ही बाजूला फॅमिलीसाठी आहे. याच्याच पुढे डाव्या बाजूला स्विमिंग पूल आहे, बघू शकता. त्याची साफसफाई चालू आहे. दुसऱ्या बाजूला लक्झरियस रूम आहेत, जे की आपण बाली किंवा इतर ठिकाणी जातो तसा ह्या साईटीला खास हॉटेलने स्पेशली केलेला आहे कस्टमरसाठी. त्याचा एक डेमो बघू शकता. सो गाईज, आता आम्ही निघालो आहे किल्ले प्रतापगडला. ओके, ओके. नंतर भेटू. तर इथून लेफ्ट मारला की किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी आलो. सो आता इकडनं आपला गड सुरू होत आहे, किल्ले प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अजूनही तुम्ही बघता की गडाचे काम चालू आहेत आणि अजूनही काका खूप मेहनतीने तो दगड फोडत आहेत. किल्ले प्रतापगडच्या पायथ्यापासून आम्ही केली सुरुवात. आता आम्ही मेन दरवाजातून आत आलोय आणि मेन दरवाजा आतच्या तिथे एक मशाल ठेवलेल्याचा ढाचा आहे दगडाचा आणि एक तोफ आहे, ती पण दगडाची. सो गाईज, आता आम्ही बसलोय पिठलं भाकर खायला. तर तुम्ही पण या प्रतापगडावर, आवर्जून या. अर्चित बेटकर, जो की आता सध्या खूप म्हणजे खूप चांगली बॉलिंग करत आहे. तर त्याचं मत जाणून घेऊया की त्याला काय वाटतं किंवा त्याला काय म्हणायचं आहे. तर अर्चित, तू तुझं मत मांड. माझं मत असं आहे की आपला जो वंडर्स फॅमिली जो आहे ती एकजूट व्हावी बरोबर, आणि आपल्या टीमसाठी खेळावी, ना बरोबर. की स्वतःसाठी व टीमसाठी खेळावी. बरोबर, आणि आपला बेस्ट द्यावा. बरोबर, असं नाही की हा बाबा फक्त टीमसाठी खेळतोय म्हणून, असं नाही. आपलं जे काय आहे ते बेस्ट द्या. आणि मी सुद्धा करतो आहे, तुम्ही पण करा. आणि आमच्या टीमला तर सपोर्ट करतातच, अशीच करत राहा. धन्यवाद. माझा मित्र सूरज पवार हा सध्या जिम ट्रेनर आहे आणि जिमच्या ज्या काय तुम्हाला क्वेरीज आहे, जिमबद्दल जे तुम्हाला प्रश्न आहेत ते तुम्ही ह्याला DM करू शकता, विचारू शकता. तोपर्यंत तो त्याचं वैयक्तिक मत मांडेल. तर सूरज, तू तुझ्याबद्दल आणि तुझ्या जिमबद्दल तू आपल्या परिवाराला किंवा आपल्या मित्र मंडळीला काय मेसेज देऊ शकतोस सूरज? हो, नक्कीच मी सांगेन. तुम्ही मला मेसेज करा. माझी इंस्टा ID आहे कोच सूरज. तुम्ही मला मेसेज करू शकता, त्याच्यावर फॉलो करा. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मी इंट्रोड्यूस करत आहे वंडर बॉईजचा फर्स्ट बॉलर. त्याचं नाव आहे विनायक नारकर. तोही प्रतापगडावर आलेला आहे आणि थोडं आम्ही ब्लॉगिंगच्या माध्यमातून, हा माझा पहिला ब्लॉग आहे, तर थोडं त्याचं मत जाणून घेऊया की त्याला काय वाटतं अबाउट त्याच्या टीमबद्दल किंवा त्याच्या प्लेअरबद्दल. कारण का तो एक प्रकारे एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि तो पहिली ओव्हर टाकतो. तर तो वंडर बॉईजमधून असो या इतर त्याच्या कुठल्याही खेळामध्ये असो, तो पहिली ओव्हर टाकतो तर तो त्याचं स्वतःचं मनोगत व्यक्त करेल. तर आज तो टाईम आलेला आहे, तर तो त्याचं मनोगत व्यक्त करेल. विनायक. धन्यवाद अनूप. तू जे माझ्याबद्दल जे बोललास त्याच्याबद्दल मी सहमत आहे. पण तू जे बोललास की कॉन्फिडन्स नाही लागतो पहिली ओव्हर, हो, एकदम काय म्हणतात, ज्या ऊर्जेने तू टाकतो, येस. पण ती ऊर्जा मला येते ते बाकीच्या प्लेअरकडून पण येते. जो सपोर्ट मला जो मिळतो माझ्या टीमकडून, तो त्याच्यामुळे मी ही करू शकतो. पहिली ओव्हर असू दे, शेवटची असू दे, तिसरी ओव्हर आणि असू दे, नक्कीच तू चौथी खूप ओव्हर असू दे. कॉन्फिडन्समध्ये टाकतोस. हो. त्याच्यानेच आम्हाला जो नक्की, म्हणजे नक्की. एनर्जी येते, नक्कीच. ती भीती एक आमची निघून जाते. हो, नक्की.
हे झालं बॉलरचं, पण मला जी बॅट्समन कडून पण जे सपोर्ट मिळतो ना ते बरोबर. मला दुसऱ्या टीम मधून कुठेही दिसत नाही. हे वंडर बॉईज मध्येच मला हे दिसतं. ही धन्यवाद, वंडर बॉयची धन्यवाद. एकी अशीच राहू दे आणि असेच एकत्र खेळूया. जेवढे जेवढे आपल्याला वरती खेळता येईल बरोबर. तेवढं आपण वरती हो, खेळायचा yes, प्रयत्न महाराजाच्या करू. हे कृपेने. महाराजाच्या साक्षी मी सांगतो. धन्यवाद. गाईज, आता आम्ही इको पॉईंट आणि एलिफंटा पॉईंट या ठिकाणी आलेलो आहे. हा आहे इको पॉईंट, बघू शकता. तसंच इको पॉईंटच्याच बाजूला पुढे हा एक व्ह्यू आहे जो तुम्ही बघू शकता. प्रॉपर खाली गाव दिसत आहेत आणि धरण आहे. सो आता आम्ही आलेलो आहे एलिफंटा पॉईंट. एलिफंटा पॉईंट बघू शकता, हा बघा. मंडळी, आम्ही परत जातोय मुंबईला, तर व्लॉग नक्की बघा. ठीक आहे, एन्जॉय. बॅक टू मुंबई नेचर रिसॉर्ट यानी की ब्ल्यू पार्क मधून बाहेर येताना आमची गाडी. तर चला मंडळी, परत भेटू. मुंबईला परत जाताना मध्येच एक स्पॉट आहे, तो तुम्ही बघू शकता. हे इथे तुम्हाला दिसत असेल छोटे छोटे नाग होळी वळणं आहेत. या बघा गाड्या, हा तो स्पॉट आहे. बघू शकता, हा येणारा रोड आहे, मुंबईला जातो. तिथेच बाजूला महाडच्या 3 किलोमीटर नंतर एक नीलकमल हॉटेल आहे. व्हेज नॉनव्हेज खूप छान आहे, ट्राय करा. जर कधी आलात तर व्हिजिट करा इकडे. ओके, तर मग आता आम्ही जेवायला बसलो आहे मुंबईच्या दिशेला जायला. बरोबर महाडच्याच पुढे 3 किलोमीटर बाजूला नीलकमल हॉटेल आहे, तर नक्की व्हिजिट करा. व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतं. लालपरी पूर्णपणे फुल वेगात. हिचं एक गाणं पण आहे, लाल परी आम्ही- तू लाल परी लाल परी तू ओव्हरटेक लाल. करत पुढे जात आहे. ड्रायव्हर ओळखीचा आहे. वरती बघू शकता आपल्याला दिलेली गेलेली माहिती मुंबई आणि माणगाव, जे की सरळ आहे. फायनली गाईज, मी आलो आहे घरी आणि खरंच काय सांगू तुम्हाला, अक्षरशः खूप 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 बरं वाटतं आहे. एक गुड वाईब्स. आणि बोलायला गेलं तर खूप बरं वाटतं आहे की मी आज प्रतापगडावर जाऊन आलो. तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की तुम्ही पण जाऊन या. नक्कीच तुम्ही जाऊन आला असाल, पण एक गुड वाईब्स येतात. मी दरवर्षी जातो, गेले 15 वर्ष मी जातो आहे. वेगवेगळे विचार डोक्यामध्ये, एक पॉझिटिव्ह वाईब्स येते. आणि प्रतापगडावर जाणं अतिशय मला खूप बरं वाटतं. माझं स्वप्न होतं, माझं ड्रीम होतं की माझ्या फ्रेंड्सना मी घेऊन जायचं. तर माझे फ्रेंड्स आले, त्यातले 3 फ्रेंड्सनी मला अक्षरशः गोलीगत धोका दिला. पण ठीक आहे, काही पर्सनल कारणामुळे, काही जॉबमुळे त्यांना येता आलं नाही. बट नेक्स्ट टाईम त्यांना सांगेन प्लीज या. आणि खरंच एक त्यांनाही गुड वाईब्स भेटतील, तेही अनुभव घेतील या गोष्टीचा. आणि तुमच्या सर्वांचा आता घेतो निरोप. माझा फर्स्ट ब्लॉग आहे, सो तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करा. तर काही चुकीचं असेल तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणेन. पण खरोखर खूप बरं वाटलं. सो फायनली मी आलो आहे घरी. सो सर्वांचा घेतो निरोप. थँक्यू ऑल. असंच प्रेम ठेवा आणि सपोर्ट करत राहा, हे इम्पॉर्टंट आहे. थँक्यू गाईज, टेक केअर, बाय. आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. थँक्यू.